लौकी गावामधील पाण्याचं टाकं पाहण्यासाठी आपण आत्ता आलो आहे. गाव लौकी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे या ठिकाणी असणारे हे पाण्याचं टाकं आहे. भैरवनाथाचे मंदिर आहे हे, आणि या भैरवनाथाच्या मंदिराच्या जवळ आपल्याला असं पाण्याचं टाकं पाहायला भेटतं. शिंगल पाण्याचं टाकं आहे. लौकी गावात आल्यानंतर आपणाला या अशा समोर टेकडी पाहायला भेटतात. त्या ठिकाणी आपलं पाण्याचं टाकं आहे, तेच पाण्यासाठी आपण जाणार आहोत. आता भैरवनाथ मंदिरापाशी गाडी लावून आपण आता ह्या अशा छोट्याशा टेकडीने वर जाणार आहे. तिथं पाण्याचं टाकं आहे. तर चला सफर करू. लौकी गावात येण्यासाठी आपण मांजरवाडीकडून आल्यानंतर गावाच्या अगोदर कॅनॉल आहे व कॅनॉलपासून आपणाला लेफ्ट टर्न मारून सरळ भैरवनाथाच्या मंदिरापाशी यायचं आहे. इथून वर चढायचं आहे. हे पाहू शकते, हे भैरवनाथ मंदिर आहे. मंदिराच्या समोर असा कॅनॉल आहे. कॅनॉलमध्ये उतरून आपणाला वर चढायचं आहे. आणि खाली उतरायचं आपणाला. तर आपण आलो तर खाली व्यवस्थित चला, काही प्रॉब्लेम नाही. आता अशा वाटेने वर चढायचे. प्रॉपर वाट नाही, परंतु जी वाट भेटल त्या वाटेने शोधत वर जायचे. डोंगर चढण्यासाठी 15 मिनिटाची वेळ पुरेशी होऊन जाईल. पाण्याचं टाकं पाहिला 10 मिनटं, खाली यायला 5 ते 10 मिनटं पुरेशी होऊन जातील. प्रॉपर असा रस्ता नाही, परंतु वाट शोधत चाललोय आपण. थोडासा काढा चढ आहे, त्यामुळे त्रास जाणवते, परंतु काय मिनटं झाली आपण ट्रेक चालू केला होता. समोर ती आपणाला असं जाऊ. समोर पाहिलं तर इथं थोड्याशा ह्या अशा पायऱ्या कोरलेल्या दिसत आहेत. हे अशा दगडात पूर्वी पायऱ्या, म्हणजे हाच रोड आहे व्यवस्थित. हे बघा असं आलोय आपण आता. हे बघा, हे असं शेवटच्या टप्प्यात आहे. इथून वर चढायचे आपल्याला आता. पोचून गेलो आपण. छोटे कणी आणि कोरीव दगड, दिसत आहेत. कोरीव काम सुद्धा दिसतं इथं. याचे इथं कोरीव दगड पाहायला भेटत आहेत. भरपूर दगड इथं.
ते जे आहे ते भैरवनाथ मंदिर आहे आणि त्याला लागून असणार आहे हे पाण्याचं टाकं आहे. सुंदर ठिकाणी मुलांना जर बादली असेल तर इथं पाणी पाजू आपण त्यांना. कोरीव पाण्याचं टाका. या बघू आपण मंदिरात बादली वगैरे जर असेल तर गुरांना पाणी पाजू. भैरवनाथ मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ आणि नंतर बाकी सर्व. हे असं छोटं आणि पाण्याचं टाक आहे. पाणी कमी झाले सध्या इथं. गायींना पाणी प्यायचं आहे परंतु बादली नसल्यामुळं आपण इथं त्यांना पाणी पाजू नाही शकत. चला आपण आता पुन्हा खाली उतरण्यास सुरुवात करू. या पाण्याच्या टाक्याच्या बाजूला असे इथं दुसरं पाण्याचं टाकं कोरण्याचा प्रयत्न केला गेला असावा. असे वल्स इथं आहेत काही. दगड इथले लावले आहेत कोरीव दगड असे. त्या बाजूला असं दिसतं इकडं. या बाजूने आलो तर खूपच सोपं आहे. बिलकुल अवघड नाही काही. लगेच होऊन जाते 10 ते 15 मिनिटात. नारायणगड पाण्यासाठी आला तर या पाण्याच्या टाक्याला लौकी गावातल्या पाण्याच्या टाक्याला जरूर भेट द्या. जवळ आहे, लगेच होऊन जातं. ते आपणाला वरती कोण माणूस भेटला नाही परंतु या 3 गाई व 1 शेळी भेटली. चला उतरू आपण आता. ज्या मार्गे आलो त्या मार्गे आपण आता खाली उतरण्यास सुरुवात करू. याही डोंगराची त्या काळी किल्ल्यासाठी निवड केली गेली असणार परंतु पाण्याची कमतरता यामुळे गड केला नसावा. जवळ नारायणगड आहे. समोरच्या बाजूस पाहिलं तर नारायणगड आपल्याला पाहायला भेटतो. जवळचे नारायणगड. फायनली पाण्याचं टाकं पाहून आपण आता मेन रोडला पोचून गेलो. भैरवनाथ मंदिर. होऊ शकते तिथं सापाची मावशी. हा पुणे नाशिक हायवे आहे व या ठिकाणी पाहू शकतो असा लौकी बोर्ड आहे मंचरच्या अगोदर. आणि हा गेला आहे लौकी गावामध्ये समोरचा रोड. परंतु ह्या रोडनं जर गेला तर सोयीस्कर होईल.